नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामींची सेवा करत राहा. नवरात्री सुरू आहे, तर नवरात्रीमध्ये घरातील स्वच्छता, साफसफाई ही सगळी आपण करत असतो. तर अमावस्येच्या दिवशी देखील आपण घरामध्ये साफसफाई केली पाहिजे, सगळी स्वच्छता केली पाहिजे. यामुळे काय होतं, घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे तर ती बाहेर निघून जाते. तर माझी ही नवरात्रीनिमित्त सगळीकडे साफसफाई घरामध्ये सुरू आहे. तर त्याचबरोबर म्हटलं, मंदिरही आपण स्वच्छ करून घेऊया. आपण जी रोज दिवा लावत असतो, आरती करत असतो, त्यामुळे काय होतं, ती काजळी निर्माण होऊन मंदिर पूर्णपणे काळं पडत असतं. तर ते वरचेवर सारखं आपण निरमाच्या पाण्याने किंवा कोणतंही लिक्विड जरी असेल तर त्याने स्वच्छ पुसून आपल्याला घ्यायला पाहिजे मंदिर. तर त्याचबरोबर घरातले फर्निचर वगैरे जे काही शोपीस आहेत तर ते पण सगळीकडे व्यवस्थित स्वच्छ पुसून घेत आहे. एकीकडे मुलगी काम करत आहे आणि एकीकडे मी काम करत आहे. तर मंदिर खूपच काळजीपूर्वक स्वच्छ करावं लागतं, कारण की हे जे डिझाईन आहे ना ते खूप नाजूक असतं. तर त्याला व्यवस्थित एकदम हळूवारपणे पुसावं लागतं, नाहीतर ते लगेच तुटतं. मी एक डिझाईन इथे गणपती बाप्पांचं जे डिझाईन आहे त्यामध्ये थोडीशी मी चूक केली. एकदम जोरात जेव्हा मी पुसायला गेले तेव्हा ते थोडंसं तुटलं होतं. तर मी ते ठेवलं आहे, त्याला फेविकॉल वगैरे किंवा फेविक्विक लावून मी चिटकवणार आहे. तर तुम्ही पण जेव्हा मंदिर स्वच्छ करता, अशा प्रकारचं जर तुमच्याकडे मंदिर असेल तर व्यवस्थित काळजीपूर्वक तुम्ही ते स्वच्छ करा, हलक्या हाताने ते स्वच्छ करा. तर अमावस्येच्या दिवशी मी ही घरातली थोडीफार स्वच्छता केलेली आहे. नवरात्रीनिमित्त पण स्वच्छता झाली आणि अमावस्येनिमित्त पण स्वच्छता झालेली आहे. आता पितृपक्ष सुरू होता आणि सर्व पितृ अमावस्या होती. तर अमावस्येचा दिवस म्हणजे पितृपक्षांच्या सेवेचा शेवटचा दिवस होता. या 15 दिवसात जर काही सेवा झाली नाही तर या दिवशी तर नक्कीच आपण पितृंसाठी सेवा केली पाहिजे. तर या दिवशी मीही काही सेवा केलेली आहे त्यांच्यासाठी, तेच मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. सर्वात आधी मी देवांना आंघोळ घातलेली आहे. सर्व देव्हारा आणि सर्व जे काही आहे मंदिर ते स्वच्छ करून घेतलेलं आहे. तर ते स्वच्छ करून झाल्यानंतर मी छान अशी देवांची पूजा केलेली आहे, त्यांना आंघोळ घातलेली आहे. त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी घरामध्ये सगळीकडे स्वच्छता करून गोमूत्र देखील घरामध्ये शिंपडलेलं आहे आणि उंबरठ्याला हळदीचं लेपन देखील केलेलं आहे. हळदीचं लेपन करत असताना त्यामध्ये थोडंसं गोमूत्र आपण मिक्स करायला पाहिजे आणि मग हळदीचं लेपन करायला पाहिजे. त्यामध्ये तुम्ही चंदन पावडर देखील ॲड करू शकता आणि नंतर आपण ते उंबरठ्याला लेपन करायचं आहे. जर तुम्ही इतर दिवसामध्ये कधी करत नसाल तर अमावस्येच्या दिवशी गुरुवारी तुम्ही नक्की हळदीचं लेपन घरामध्ये करा. उंबरठा स्वच्छपणे धुवून दोन्ही बाजूला पाणी, सकाळी उठल्यावर उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला पाणी घालायचं असतं, कारण की आपले पितृ जे आहेत ते उंबरठ्यावर बसलेले असतात. त्यांना सकाळी पाणी देऊन त्यांचा निरोप आपल्याला घ्यायचा असतो. तर त्यामुळे सकाळी उठल्यावर उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला पाणी घालायचं असतं. तर उंबरठ्याची पूजा करून घेतलेली आहे, तुळशी मातेची पूजा करून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर ज्या काही मूर्त्या आहेत त्या सगळ्या मूर्त्या मी स्वच्छ करून घेतलेल्या आहेत, घासून एकदम स्वच्छ केलेल्या आहेत. तर पूजा करताना सर्वात आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा असतो. अग्नीच्या साक्षीने आपण कोणतीही सेवा करत असताना अग्नीच्या साक्षीने आपण ती सेवा केली पाहिजे. तर सगळ्यात आधी दीप प्रज्वलित करून मग आपण सेवा केली पाहिजे. तर जी काही माझी आज सेवा झालेली आहे, फुले माझ्याकडे नव्हती. तर कधी कधी काय होतं ना, आपण एवढी झाडे लावतो पण आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा त्या झाडांना फुलेच येत नाहीत. तर माझंही असंच झालं. या 8-15 दिवसामध्ये झाडांना एकही फुल आलेलं नाही. तर अपराजिताची थोडीफार फुले होती आणि ती मोगऱ्याची थोडीफार फुले, तर तीच मी स्वामींना आज वाहिलेली आहे. बाहेरून मी आज फुले मागवली नाही, कारण की फुलांची वाट बघत बसल्यानंतर खूप उशीर होतो. तर त्यामुळे जी काही झाडांना फुले आलेली आहेत तर तीच फुले मी स्वामींना अर्पण केली आणि ती स्वामींच्या चरणी वाहिलेली आहे. तर अशा प्रकारे पूजा केलेली आहे. हेनात तर स्वामींना लावलेला आहे. खूप साध्या पद्धतीने मी आज स्वामींची पूजा केली होती, कारण की खूप गडबड होती. आज महत्त्वाचं होतं ते म्हणजे पितरांची सेवा करणे, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. त्यामुळे खूप साध्या पद्धतीने मी आज स्वामींची सेवा केली. त्यानंतर मी पितरांची जी स्तुती आहे, पितृस्तोत्र आहे, आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये हे दोन्ही स्तोत्र आहे. त्यामधील तुम्हाला कोणतंही एक वाचलं तरी चालतं. तर अमावस्येच्या दिवशी पितृस्तोत्र देखील वाचलं. दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला हे पितृस्तोत्र वाचायचं असतं. स्वामींच्या समोर बसून आपल्याला हे वाचायचं नसतं. जर तुम्ही समोर देवघराच्या समोर जरी बसला असाल तर स्वामींच्या समोर आपल्याला बसायचं नाही, म्हणजे स्वामींकडे तोंड करायचं नाही.
दक्षिण दिशेला तोंड करूनच आपल्याला पितृस्तुती किंवा पितृस्तोत्र म्हणायचं आहे। तर अशा प्रकारे मी ही सेवा केलेली आहे। त्यानंतर दही भाताचा नैवेद्य मी प्रत्येक अमावस्येला घरावर म्हणजे घराच्या छतावर मी ठेवत असते। प्रत्येक अमावस्येला हा एक नियम तुम्ही अंगी लावून घ्या की पितृस्तुती पितृस्तोत्र आपल्याला म्हणायचं आहे आणि दही भाताचा नैवेद्य आपल्याला ठेवायचा आहे, घरामध्ये उंबरठ्याचं लेपन करायचं आहे। या 3 गोष्टी जरी तुम्ही अमावस्येला केल्या तर तुम्हाला भरपूर फरक दिसायला लागेल। तर अमावस्येच्या दिवशी न चुकता या 3 गोष्टी आपण घरामध्ये केल्याच पाहिजे। आणि संध्याकाळी मी पितरांना दिवा देखील लावला होता, तर ते मी व्हिडिओ शूट करायचा विसरले। तर अशीच एक अमावस्येची जी माझी सेवा असते ती तुमच्याबरोबर मला शेअर करायची होती। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एक नवीन अशा एका व्हिडिओमध्ये, एका नवीन सेवेमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।